पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांना पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला। अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही धक्कादायक घटना पुण्यातल्या बुधवार चौकात घडली। यातून महिला पोलीस थोडक्यात बचावली। वाहतूक नियमन करत असताना पोलिसांनी एका वाहन चालकाला थांबवलं, त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला। यावेळी संजय साळवे या व्यक्तीने महिला पोलीस आणि कर्मचाऱ्यावर पेट्रोल ओतलं, मात्र लायटर पेटू न शकल्याने मोठी दुर्घटना टळली। संजय साळवेच्या विरोधात आता विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तर पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली। यातून महिला पोलीस थोडक्यात बचावल्याची माहिती आहे। वाहतूक नियमन करत असताना पोलिसांनी एका वाहन चालकाला थांबवलं, त्यानंतर वाद झाला आणि यावेळी संजय साळवे या व्यक्तीने महिला पोलीस आणि कर्मचाऱ्यावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या घटनेमुळे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली। पुण्यामध्ये महिला पोलिसाला अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची टीका त्यांनी केली। आता आत्मचिंतन करावं। गृह खात्याने, गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेचं काय स्थिती आहे, किती बिकट झाली आहे आणि किती भयावह झाली आहे। दिवसाढवळ्या अधिकाऱ्यावर जर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न होत असेल पोलीस अधिकाऱ्यांचा, दिवसाढवळ्या तरुणींना रस्त्यावर पेटवलं मारलं जात असेल, तर हे राज्य हे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा लवलेशही राहिला नाही राज्यात। ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे।